Hello everyone. We start our lecture from the tetracycline. In last we see streptomycin, that is aminoglycoside, and also the gentamicin and their uses, properties, pharmaceutical formulation and their brand name also. At we start our lecture from the tetracycline. What is a tetracycline? In that name we see that tetra means 4 or cycline means ring. Tetracycline. Tetra means 4. We know that. Tetra means 4 and cycline means ring. Means असे अँटीबायोटिक्स ज्याच्यामध्ये 4 रिंग प्रेझेंट असतात त्याला आपण काय म्हणतो? टेट्रासायक्लिन. सॉरी, काय म्हणतो? टेट्रासायक्लिन. टेट्रा मीन्स 4, सायक्लिन मीन्स रिंग. 4 रिंग एकमेकांना बाइंड होतात आणि जे स्ट्रक्चर फॉर्म होते त्याला आपण म्हणतो टेट्रासायक्लिन. आणि त्या स्ट्रक्चरचं नाव आहे नॅप्थॅसिन. काय आहे? नॅप्थॅसिन. काय आहे? नॅप्थॅसिन. कसं दिसेल बरं बघा. 4 बेन्झीन रिंग जेव्हा एकमेकांसोबत कंबाईन होतात टेट्रासायक्लिन. दिसल्या का तुम्हाला 4 सायकल? ॲक्च्युअलच्या खरखरच्या सायकल बघायच्या का? हे झालं रिंग. सायकल मीन्स केमिस्ट्रीमध्ये सायकल म्हणजे काय असतात? रिंग. 4 सायकल ए बी सी डी 4 रिंग आणि या स्ट्रक्चरला नाव आहे नॅप्थॅसिन. जेव्हा ह्या ठिकाणी आपण असं जे स्ट्रक्चर बघितलं ते झालं नॅप्थॅसिनचं. नॅप्थॅसिनमध्ये अल्टरनेट डबल अँड सिंगल बॉन्ड असतात. बरोबर आहे, ॲज लाईक बेन्झीन. पण या ठिकाणी ह्याला फक्त 2 एका रिंगमध्ये 2च डबल बॉन्ड आहेत. आलं लक्षात? त्यामुळे ह्या ठिकाणी प्रत्येक पॉइंटला काय प्रेझेंट आहे? हायड्रोजन. काय प्रेझेंट आहे? हायड्रोजन. बघा 1 2 3 4 5 6 7 8 8 हायड्रोजन. ह्या टेट्रासायक्लिन म्हणजे नॅप्थॅसिनचं 8 हायड्रोजन कसे आहेत? फ्री. आलं लक्षात? कारण की इथं जे बेन्झीनचं स्ट्रक्चर आपल्याला माहिती कसे असतात बघा बरं. बेन्झीन रिंग अल्टरनेट डबल बॉन्ड, त्यामुळे या ठिकाणी एक्स्ट्राचा हायड्रोजन असण्याचा प्रश्न येत नाही. सगळ्यांना माहिती बेन्झीनचं स्ट्रक्चर. ह्या ठिकाणचे एक बॉन्ड ब्रेक झाला त्यामुळे पहिल्या आणि चौथ्या कार्बन ॲटमला काय झालं? हायड्रोजन. आलं लक्षात? इथला जे हायड्रोजन आहेत ते कसे आहेत? फ्री. आलं लक्षात? दे वी कॅन रिप्लेस ऑल्सो. ओके. आता मला सांगा ह्या ठिकाणी हे हायड्रोजन आहेत. किती आहेत? 8. किती आहेत? 8 हायड्रोजन. बेसिक स्ट्रक्चरचं नाव आहे नॅप्थॅसिन. 8 हायड्रोजन नॅप्थॅसिन. नाव कसं येईल? ऑक्टाहायड्रोनॅप्थॅसिन. 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 It is a derivative of tetracycline. It is a derivative of tetracycline. कशाचं डेरिव्हेटिव्ह आहे? टेट्रासायक्लिन. हा ऑक्टोहायड्रोनॅप्थॅसिन म्हणजे ह्या टेट्रासायक्लिनची बेसिक मॉइटी कशी असती? ह्या नॅप्थॅसिन सारखी कशी असती? टेट्रासायक्लिन. 4 सायकल आहेत. कोणतं डेरिव्हेटिव्ह आहे मग हे? ऑक्टाहायड्रोनॅप्थॅसिन. हे झालं नॅप्थॅसिनचं स्ट्रक्चर. त्याच्या पहिल्या चौथ्या प्रत्येक रिंगच्या पहिल्या आणि चौथ्या पॉइंट कार्बन ॲटमवर एक हायड्रोजन अटॅच आहे. आणि लक्षात? ह्याला म्हणतो आपण ऑक्टाहायड्रोनॅप्थॅसिन. आणि मग ते हायड्रोजन सम अमायनो ग्रुप और सम अदर सीडेबल बॉन्ड OH ग्रुपने रिप्लेस झाल्यानंतर जे स्ट्रक्चर तयार होते त्याला म्हणतो आपण टेट्रासायक्लिन. आपल्याला ते स्ट्रक्चर शिकायचं नाही आहे सध्या. आपल्याला फक्त तो डेरिव्हेटिव्ह कसा आहे ते बघायचं आहे. तो डेरिव्हेटिव्ह आहे ऑक्टाहायड्रोनॅप्थॅसिन आणि त्याचं स्ट्रक्चर असते असे. तुम्ही सर्च करून बघू शकता टेट्रासायक्लिनचं स्ट्रक्चर. पण सध्या इकडे लक्ष द्या. आलं लक्षात? टेट्रा मीन्स 4, सायक्लिन मीन्स रिंग. Tetracycline and which is derived from the octahydronaphthalene and having it is also the broad spectrum antibiotics. कसा आहे हा? broad spectrum antibiotics having properties color yellow, nature crystalline powder, नेचर क्रिस्टलाइन पाउडर, कलर येलो, odorless,
bitter solubility, taste bitter solubility, slightly soluble in water and soluble in dilute acid. Slightly soluble in water and soluble in dilute acid. हे काय झाले त्याचे प्रॉपर्टीज. कलर येलो, नेचर क्रिस्टलाइन पाउडर, odor odorless, taste bitter and solubility slightly soluble in water and soluble in dilute acid. आलं लक्षात. आता आपण बघू त्याचे स्टोरेज कंडिशन. हे जे टेट्रासायक्लिन आहे हे मॉइश्चर मध्ये आणि लाईट मध्ये, सनलाईट मध्ये डार्क होतं. कसं होतं? डार्क. कशामध्ये? मॉइश्चर आणि सनलाईट. डार्क झाल्यामुळे त्याला कसं स्टोअर करणार सांगा बरं. जर मॉइश्चर पासून अफेक्ट होत असेल आणि सनलाईट मध्ये, जर स्ट्रॉंग सनलाईट मध्ये जर ते डार्क पडत असेल तर त्याला आपण स्टोअर कसं करणार? अगदी बरोबर आहे सांगा. हेन्स इट इज स्टोअर इन टाइटली क्लोज्ड लाईट रेजिस्टन्स कंटेनर. बरोबर आहे. इट इज घ्या त्याची स्टोरेज अँड स्टॅबिलिटी. स्टोरेज अँड स्टॅबिलिटी. इट इज अफेक्टेड बाय or it is darkened by strong sunlight and affected by moisture or in the presence of moisture. Hence it is stored in tightly closed light resistance container. जसं आपण स्ट्रेप्टोमायसिन मध्ये बघितलं. जर समजा त्याला पॅरेंटल प्रिपरेशनसाठी यूज करायचं असेल तर आपण काय करणार? त्याला सील करणार, व्यवस्थित स्टराईल करणार. ओके. सेम कंडिशन इथं सुद्धा आहे. ह्याला जर पॅरेंटलसाठी बनवायचं असेल तर ह्याला आपण आधी स्टराईल करणार, सील करणार प्रॉपरली. आणि जर समजा टेट्रासायक्लिन हे इंजेक्टेबल नसतील, नीट लक्षात घ्या, जर टेट्रासायक्लिन हे इंजेक्टेबल नसतील तर त्याला आपल्याला त्याच्यावर एक लेबल लिहायचं आहे, डू नॉट टू बी इंजेक्टेड. आलं लक्षात. नीट लक्षात घ्या. जर ते इंजेक्टेबल नसतील, आलं लक्षात, जर ते इंजेक्टेबल नसतील किंवा पॅरेंटल ॲडमिनिस्ट्रेशनसाठी नसतील तर त्याला लेबल लिहायचं नॉट टू बी इंजेक्टेड असं त्या कंटेनरवर लिहायचं. काय लिहायचं? नॉट टू बी इंजेक्टेड. राहील लक्षात. हे झाली त्याची स्टोरेज अँड स्टॅबिलिटी. देन वी सी देअर युजेस. Yes, we all know that it is a broad spectrum antibiotics. First used in the treatment of bronchitis. First, second, urinary tract infection, UTI, urinary tract infection. तुम्ही पूर्ण लिहायचं आहे, मी जरी शॉर्ट लिहिलं तरी. पहिला आहे ब्रॉन्कायटिस. कोणता आहे? ब्रॉन्कायटिस. सेकंड UTI. थर्ड सिफिलिस. फोर्थ acne vulgaris. Simply we call it pimples. ओके. सगळ्यांना माहिती पिंपल्स. त्याला आपल्या चांगल्या भाषेमध्ये काय म्हणतात? ॲक्नी वल्गॅरिस. आलं लक्षात. काय म्हणतात? ॲक्नी वल्गॅरिस. फर्स्ट ब्रॉन्कायटिस, नेक्स्ट युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, सिफिलिस, ॲक्नी वल्गॅरिस
and then we see their combination. They give also combination with streptomycin, to treat plague. Next, give combination with streptomycin to treat plague. Second, combination with fluid and electrolyte repletion. Fluid and electrolyte repletion to treat cholera. Next, in combination with quinine to treat malaria. Next, topically it is used to treat chlamydial infection of eye. But systemic treatment should be given. Should be needed. काय म्हणते, टॉपिकली आपण यूज करू शकतो क्लॅमायडियल इन्फेक्शन ऑफ आय, पण सिस्टमिक ट्रीटमेंट सुद्धा त्या पर्सनला घ्यावं लागेल. बघू एकदा त्याचे युजेस. पहिला आहे ब्रॉन्कायटिस. वी ऑल नो इट इज अ ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक युज्ड टू ट्रीट ब्रॉन्कायटिस. UTI मीन्स युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन. माझ्यासोबत रिपीट करा. एखाद्या वेळेस मी जर एखादा पॉईंट रिपीट करत असेल, तुमच्याकडे तो ऑलरेडी लिहून असेल, तर माझ्यासोबत ते म्हणायचा प्रयत्न करा. ओके. हां. नेक्स्ट, UTI मीन्स युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन. सिफॅलिस, ॲक्नी वल्गॅरिस. कॉम्बिनेशन विथ स्ट्रेप्टोमायसिन टू ट्रीट प्लेग. Combination with fluid and electrolyte replenisher to treat cholera. Combination with quinine to treat malaria, and topically it is used to treat chlamydial infection of eye, but systemic treatment should be needed. काय फक्त टॉपिकली देऊन होईल का, त्याला सिस्टमिक ट्रीटमेंट सुद्धा द्यावं लागेल. आलं लक्षात. हे झालं आपला अँटीबायोटिकचा टेट्रासायक्लिन. आता बघू आपण त्याचा ब्रँड नेम आणि फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन. ठीक आहे. आता आपण बघू त्याचे फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन. टेट्रासायक्लिन कॅप्सूल, टेट्रासायक्लिन टॅबलेट, इंजेक्शन, आय ऑइंटमेंट, ऑल्सो टेट्रासायक्लिन इंट्रावेनस इन्फ्युजन अँड टेट्रासायक्लिन प्रोकेलिन इंजेक्शन. हे काय झाले त्याचे टेट्रासायक्लिनचे फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन. रिपीट करते. टेट्रासायक्लिन कॅप्सूल, टॅबलेट, इंजेक्शन, आय ऑइंटमेंट, tetracycline intravenous infusion, tetracycline procaine injection, and their brand name acromycin and cadicycline. काय त्याचे ब्रँड नेम? acromycin and cadicycline. काय त्याचे ब्रँड नेम? acromycin and cadicycline. आता आपण बघू आपला अँटीबायोटिक्स मधला लास्ट ड्रग जो आहे क्लोरॅम्फेनिकॉल. कोणता आहे? क्लोरॅम्फेनिकॉल. लेट्स सी. क्लोरॅम्फेनिकॉल इट इज अ नॉन. जर तुम्ही क्लासिफिकेशन नीट स्टडी केली असेल किंवा तुम्हाला ते आलं पाठ केलं असेल तर तुम्हाला नक्कीच माहीत होते की ते कुठलं आहे. एक्झाम्पल, इट इज अ क्लास ऑफ नॉन क्लासिफायबेबल अँटीबायोटिक्स. कोणतं आहे? नॉन क्लासिफायबेबल अँटीबायोटिक्स. आलं लक्षात. त्याचं एक्झाम्पल आहे क्लोरॅम्फेनिकॉल आणि हे त्याचं स्ट्रक्चर जर नीट बघितलं तर ह्या ठिकाणी एक बेन्झिन रिंग आहे. ठीक आहे. काय आहे? बेन्झिन रिंग. 3 कार्बन ॲटम. आपल्याला माहिती, जर 3 कार्बन ॲटम असतील तर त्याला आपण म्हणतो प्रोपेन. ओके. प्रोपेनच्या 1, 2, 3 नीट लक्षात घ्या. सॉरी.
प्रोपेनच्या पहिल्या आणि तिसऱ्या पोझिशनला OH ग्रुप आहे, हायड्रॉक्सी. पहिल्या कार्बन ॲटमला बेन्झीन रिंग आणि बेन्झीनच्या पॅरा पोझिशनला नायट्रो ग्रुप आहे. ह्या ठिकाणी जो नायट्रो ग्रुप आहे तो इलेक्ट्रॉन विथड्रॉविंग ग्रुप म्हणून ॲक्ट होतो. काय म्हणून ॲक्ट होतो? इलेक्ट्रॉन विथड्रॉविंग. काय म्हणून ॲक्ट होतो? इलेक्ट्रॉन विथड्रॉविंग ग्रुप अँड विच इज द ॲक्टिव्ह अँड विच मेक्स द ड्रग ॲक्टिव्ह. आणि त्यामुळे तो आपला ड्रग कसा राहतो? ॲक्टिव्ह. आलं लक्षात? नंतर ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, आलं लक्षात? आता आपल्याला त्याचं केमिकल नेम लिहायचं. ओके, केमिकल नेम लिहिताना आधी आपल्याला पॅरेंट कन्सिडर करणं जास्त गरजेचं आहे. सॉरी, कोणतं? पॅरेंट. पॅरेंट कन्सिडर करू आपण हे अल्केन. बघा, म्हणजे प्रोपेन फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. कार्बनला नावं दिली. आता मला सांगा बरं, त्याच्या पहिल्या कार्बन ॲटमला क्लोरॅम्फेनिकॉलच्या कोणती कोणती मॉइटी अटॅच आहे? एक तर पहिली म्हणजे पहिल्या पोझिशनला बेन्झीन रिंग आणि बेन्झीनला पॅरा पोझिशनला काय आहे? नायट्रो ग्रुप. ओके. सेकंड मीन्स दुसऱ्या कार्बन ॲटमला एक तर NH डबल बॉन्ड OCH तर त्याला आपण फोल्ड करून घेऊ. बघा, NH डबल बॉन्ड OCH ह्याला आपण काय म्हणलं? हे आतापर्यंत आपण अँटीबायोटिकमध्ये बरेचदा बघितलेलं आहे आणि ह्याला आपण म्हणतो ॲसिटामायडो. काय म्हणतो? आठवते का? काय म्हणत होतो? ॲसिटामायडो. काय म्हणतो? ॲसिटामायडो. पण ह्या ठिकाणी कोणता ॲसिटामायडो आहे? त्या ॲसिटामायडोला 2 क्लोरीन ग्रुप अटॅच आहे. कोणता ग्रुप अटॅच आहे? 2 क्लोरीन. मग ह्या ठिकाणी ह्या ग्रुपचं काय नाव येईल? डायक्लोरो ॲसिटामायडो. काय येईल? नीट लक्षात घ्या, डायक्लोरो ॲसिटामायडो. आणि तिसऱ्या पोझिशनला परत काय आहे? हायड्रॉक्सी. आता याचं पॅरेंट कन्सिडर केलं आपण. पॅरेंट आहे याचा प्रोपेन. प्रोपेनच्या पहिल्या आणि तिसऱ्या पोझिशनला काय आहे? हायड्रॉक्सी ग्रुप, ज्याला आपण अल्कोहोल सुद्धा म्हणतो. आणि जेव्हा आपल्याला माहिती OH ग्रुप ॲज अ प्रिफिक्स आणि सफिक्स लावायचा असेल, सफिक्स म्हणजे ॲट द एंड, ॲज अ पॅरेंट चेनला जर लावायचा असेल तर त्याला आपण OL लावतो. काय लावत असतो? OL. आलं लक्षात? म्हणून इथं प्रोपेन आहे. नीट लक्षात घ्या, इथं काय आहे? प्रोपेन. त्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या पोझिशनला 2 हायड्रॉक्सी ग्रुप आहेत. आपण माहिती आहे हायड्रॉक्सी ग्रुप असेल त्याला सफिक्स काय लावत असतो? OL डॅश OL. आलं लक्षात? 2 आहेत मग काय लावणार? डाय OL. आलं लक्षात? 2 असतील तर डाय, 3 असेल तर ट्राय, 4 असेल तर टेट्रा. आलं लक्षात? आणि एकच असेल तर नुसतंच OL लावायचं. त्या पोझिशन लिहायची त्याची, कोणत्या कार्बन ॲटमला आहे तो नंबर लिहायचा आणि OL लावायचा. आता ह्या ठिकाणी त्याचं पॅरेंट कसं आहे बघा बरं. प्रोपेन कोणत्या कोणत्या पोझिशनला हायड्रॉक्सी ग्रुप आहे? प्रोपेन 1,3 डाय 2 काय आहेत? OL. या ठिकाणी OL म्हणजे काय डिनोट करतो? हायड्रॉक्सी ग्रुप. दॅट मीन्स अल्कोहोल. डायऑल. देओल वगैरे म्हणायचं नाही. काय? डायऑल. प्रोपॅन 1,3 डायऑल हे आहे त्याची पॅरेंट चेन. आलं लक्षात? आता मला सांगा त्याच्या पॅरेंट चेनला काय काय आहे? दुसऱ्या पोझिशनला आपण बघितलं डायक्लोरो ॲसिटामायडो अटॅच आहे आणि पहिल्या पोझिशनला काय आहे? पॅरानायट्रोफिनिल. पॅरानायट्रोफिनिल. आता मला सांगा क्लोरो आधी येते की नायट्रो आधी येते? क्लोरो आधी येत असते अल्फाबेटिकली की नायट्रो येते? ऑब्विसली काय ना? क्लोरो. बरोबर आहे. मग अल्फाबेटिकली त्याला अरेंज करा. आधी क्लोरो येणार, मग लिहायचं 2 डायक्लोरो ॲसिटामायडो. डायक्लोरो ॲसिटामायडो कॉमा डायक्लोरो ॲसिटामायडो कॉमा 1 इन ब्रॅकेट पॅरानायट्रोफिनिल ब्रॅकेट क्लोज. आणि आपलं जे आधी लिहिलं तेच प्रोपॅन 1,3
डायोल. हे काय झालं त्याचं केमिकल नेम. 2-डायक्लोर. आता इथे तुम्हाला डाय दिसत आहे, बरोबर आहे. जेव्हा डाय, ट्राय, टेट्रा असेल तर त्याला आपण ॲज अ पॅरेंट म्हणजे ॲज अ अल्फाबेटिकली अरेंजमध्ये ते जे प्रिफिक्स आहेत ते आपण कन्सिडर करत नाही. टर्शरी, सेकंडरी, डाय, ट्राय वगैरे. आणि लक्षात जे त्याचं ओरिजिनल हवं इथं काय क्लोरो ॲसिटामायडो. मग आपण ते क्लोरो ॲज अ अल्फाबेटिकली अरेंज करताना कन्सिडर करायचं आणि त्याचं नाव लिहायचं. मग त्याचं केमिकल नेम येते 2-डायक्लोरो ॲसिटामायडो 1 इन ब्रॅकेट पॅरानायट्रोफिनिल प्रोपॅन 1,3-डायॉल. राहील लक्षात. हे झालं त्याचं केमिकल नेम. आता आपण बघू त्याच्या प्रॉपर्टीज. लिहून घ्या सगळ्यांनी. त्याची बघू आता आपण प्रॉपर्टीज. आधी बघू आपण त्याचे फिजिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीज. नेचर. क्रिस्टलाइन पावडर. ऑल्सो दे हॅव क्रिस्टल्स लाईक नीडल्स. त्याचे क्रिस्टल सुद्धा असतात, नीडल शेप असतील किंवा एखाद्या प्लेट शेप असतील. आलं लक्षात. आणि क्रिस्टलाइन पावडर सुद्धा आहे. नंतर कलर. कलर व्हाईट और ग्रेइश व्हाईट और येलोइश व्हाईट. एकतर व्हाईट और ग्रेइश व्हाईट और येलोइश व्हाइट. नेक्स्ट ओडर. ओडरलेस. टेस्ट बिटर. टेस्ट बिटर and solubility. Solubility है slightly soluble in water and freely soluble in slightly soluble in water and freely soluble in slightly soluble in water and freely soluble in alcohol and propylene ग्लायकॉल. कशामध्ये सोल्युबल आहे. स्लाइटली वॉटरमध्ये सोल्युबल आहे आणि फ्रीली सोल्युबल इन अल्कोहोल अँड प्रोपिलिन ग्लायकॉल. हे झाली त्याची फिजिकल प्रॉपर्टी. रिवाइज करू. नेचर आहे क्रिस्टलाइन पावडर, निडल लाईक क्रिस्टल सुद्धा असतात त्याचे. कलर व्हाईट और ग्रेइश व्हाईट किंवा येलोइश व्हाईट. ओडर ओडरलेस. टेस्ट बिटर. solubility slightly soluble in water and freely soluble in alcohol and propylene glycol. हे झाले त्याचे solubility. आता आपण बघू त्याची केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टी लिहून घ्या. इट इज हायड्रोलाइज्ड बाय ॲसिड और अल्कली. इट इज हायड्रोलाइज्ड बाय ॲसिड और अल्कली टू गिव टू अमाइनो 1 in bracket para नाइट्रोफिनिल प्रोपेन 1,3 डायॉल and डाइक्लोरोएसिटिक एसिड. and डायक्लोरो ॲसिटिक ॲसिड. बघा काय म्हणते. जर समजा क्लोरॅम्फेनिकॉलचं हायड्रोलिसिस झालं, आलं लक्षात, हायड्रोलिसिस झालं ॲसिड किंवा अल्कलीनी टू गिव 2 अमायनो 1 पॅरानायट्रोफिनिल प्रोपॅन 1,3 डायल आर डायक्लोरोएसिटिक ॲसिड. ह्या ठिकाणी नीट लक्षात घ्या क्लोरॅम्फेनिकॉलचं स्ट्रक्चर. ह्या ठिकाणी हे
अमाइन ग्रुप पासून या ठिकाणी काय होणार, हायड्रोलिसिस वी ऑल नो दॅट H2O काय होणार, एक H+ आणि एक OH मायनस. आलं लक्षात. H+ या अमायनो ग्रुप कडे जाणार आणि OH मायनस कशाकडे जाणार, या C डबल बॉन्ड O ग्रुप कडे. आणि त्याचं स्ट्रक्चर जर आपण बघितलं हायड्रोलिसिस झाल्यावर ते असं दिसन. बेन्झीन रिंग, त्याला नायट्रो जशाला तसं, हाय कार्बन, नेक्स्ट CH आणि इथं फक्त काय राहणार NH2, कारण इथं हायड्रोलिसिस झालेला आहे आणि हायड्रोजन ऍड झाला अँड बाकीचं जशाला तसं. प्लस आता ह्या ठिकाणी चेंजेस काय आहे बघा, हा OH ह्या C डबल बॉन्डला अटॅच झाला. इकडून बघू Cl2 CH Cl2 C डबल बॉन्ड O OH. आलं लक्षात. म्हणजेच त्याला आपण म्हणू डायक्लोरोएसिटिक ऍसिड आणि ह्याचं नाव झालं 2 अमायनो 1 इन ब्रॅकेट पॅरानायट्रोफिनिल प्रोपॅन 1,3 डायॉल. हे कधी तयार होणार, जेव्हा क्लोरॅम्फेनिकॉल गेट अंडर हायड्रोलायसिस बाय ॲसिड ऑर अल्कली. आलं लक्षात. ॲसिड आणि अल्कलीच्या प्रेझेन्समध्ये जर त्याचं हायड्रोलिसिस झालं तर काय तयार होणार, एक तर डायक्लोरोएसिटिक ॲसिड आणि दुसरं म्हणजे 2 अमायनो पॅरानायट्रोफिनिल प्रोपॅन 1,3 डायॉल. राहील लक्षात. हे झालं त्याची केमिकल प्रॉपर्टी. आता बघू आपण त्याचे युजेस आणि ब्रँड. आपण बघितलं त्याचे प्रॉपर्टी आणि युजेस. आता बघू आपण त्याचे युजेस. इट इज अ ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. कसं आहे आपल्याला माहिती, हे कसं आहे, क्लोरॅम्फेनिकॉल ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. इट आर यूज इन द ट्रीटमेंट ऑफ टायफॉइड फीवर, मेनिंजायटिस, इन्फ्लामेशन टू मेनिंजेस, UTI, urinary tract infection, rickettsial infection, infection of eye and ear, superficial infection of skin. आता सुपरफिशियल इन्फेक्शन म्हणजे काय, त्या स्किनवर आपले येलो कलरची सिस्ट फॉर्मेशन होणार किंवा फोडो येणार, कोणत्याही टाईपच्या इन्फेक्शनवर आपण ट्रीट करू शकतो. आणि लास्ट म्हणजे सेप्टिकेमिया. रिपीट करू. पहिला काय, इट इज ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक यूज्ड टू ट्रीट टायफॉइड फीवर, मेनिंजायटिस, urinary tract infection, rickettsial infection, infection of ear and eye, superficial infection of skin, septicemia, and pharmaceutical formulation, chloramphenicol capsule, ear drop, eye ointment, injection, and chloramphenicol palmitate suspension. Chloramphenicol palmitate suspension, chloramphenicol capsule, ear drop, eye ointment, and injection. आणि त्याचं ब्रँड नेम आहे ओमायसिन और एंटेरोमायसिन. कोणता आहे, ओमायसिन और एंटेरोमायसिन, हे त्याचं ब्रँड नेम आहे. ओके. त्यामुळे ह्याची स्टडी करा व्यवस्थित. इथं आपला अँटीबायोटिक चॅप्टर एंड झालेला आहे. सगळ्याचे स्ट्रक्चर रिपीट बघा, नीट लक्षात घ्या. आलं लक्षात. काही डाऊट आला फोन करा. ओके. त्यामुळे भेटू नेक्स्ट टॉपिकला. नेक्स्ट टॉपिक आहे आपला अँटी फंगल. ते बघू आपण नेक्स्ट लेक्चरला. ओके. तोपर्यंत बाय.